सखू, अगं झाली का ग आंबील तयार? हो आजी, झालीच आहे आंबील तयार. आणतेच. बघितलंच दिगू, मी हिला खुळी म्हणते ते उगीच नाही, तशी विचित्र वागतीये. असं चक्रावून टाकणारं वागणं बघितलं ना की मती गुंग होते. सखू, अगं इथे बसून आजीला आंबील कशी खाऊ घालणार? तुझी आजी मायणीला असते ना. तुझ्या वागण्याला काही अर्थच नाहीये. आजीने माझं ध्यास घेतलाय. अहो ती खूप आठवण काढते माझी. तिला माझ्या हातची आंबील हवी. बघा आता आंबील तयार झाली, फक्त आजीला भरवायची. अगं ये, तू चेटूक करणारीस की भानामती? इथून तुझ्या मायणीच्या आजीला कशी आंबील भरवशील? खरंच खूळ लागले तुला. नाही, पण ही अशी बदलणार नाही. तुला चांगली अद्दलच घडवते. अहो सासूबाई, सासूबाई नका ना, नका ना असं करू सासूबाई. चढून डागच देते मी तुला, त्याशिवाय वटणीवर नाही यायचीस तू. हाय हाय हाय, अगं काय करतेस तू? तिला म्हणता म्हणता तूच काय करतेस? हे दिगू बाजूला हो. तिला ना खरंच खूळ लागलाय, डोकं फिरलंय हिचं. आई ग, आपलं तरी ठिकाणावर आहे ना की आपण सुद्धा तिच्यासारखं वागायचं. सगळं नकोस केलं या मुलीने. बेरड आहे अगदी बेरड. सखू, अगं का का अशी वागतेस? एवढंच वाटतंय आजीबद्दल तर जायचं ना माहेरी. रमाई सांगत होती ना जा म्हणून. अहो नाही नाही हो, मी चालणारच होते माहेरी, पण सासूबाई म्हणाला उमई समोर रडायचं नाही माहेरी. अगं काय असं बद्द बोलतीयस? तुझं तुला तरी कळतंय का? आणि तू अशी वागतीयस ना म्हणून रमाई रागावते आणि तू रडत बसते. यातलं मला काहीच आवडत नाही सखू. अहो अहो ऐका तरी माझं. काय चुकतंय रे माझं? मला खरंच जायचं होतं आजीकडे, पण सासूबाईने मला नाही जाऊ दिलं. रस्त्यातल्या आजीला पाणी पाजलं, पण माझ्या आजीला मात्र मी आंबील देऊ शकले नाही. आता काय करू बे विठुरा? माझी आजी खूप वाट बघत असेल आंबीलची. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. सखूने तयार केलेली आंबील आली. ते प्याल्यावर आता आजी एकदम तरतरीत होईल. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. बाप्पा, हे तुझ्यातलं आणि माझ्यातलं गुपित आहे बरं का? कोणाला नाही सांगायचं.